मित्रांनो, शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाविषयी जे विधान केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तुषार भोसले नामक एका व्यक्तीने जे विधान केलेलं आहे या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. आणि मी अशा अंगाने चर्चा करणार आहे, मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अंगाने चर्चा करणार आहे. आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील सगळ्या कीर्तनकारांना हा व्हिडिओ पाठवा. मित्रांनो, शरद पवार यांनी जे विधान केलं त्यामध्ये त्यांनी 60-40चा जो फॉर्म्युला सांगितला, 60% लोक हे वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध वगैरे काहीतरी झाले आहेत. परंतु लक्षात घ्या, त्यांनी हा सर्वे नेमका कुठून केला हे मला माहिती नाही. परंतु एक वस्तुस्थिती जी वारकरी संप्रदायाची मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून अनुभवत आहे. आज जो मूळ वारकरी आहे, जो गावामध्ये राहतो, जो भजन करतो, जो गायन करतो, जो पंढरपूरला जातो, लक्षात घ्या, हा आजही ज्ञानोबा तुकोबांना मानणारा आहे. आणि त्यामध्ये हे जर पर्सेंटेज काढायचं म्हटलं तर माझा वैयक्तिक अनुभव आहे की 90% हा 90% वारकरी माऊली ज्ञानोबारायांना तुकोबारायांना मानणारा आहे आणि त्याच्या पलीकडे त्याचं विश्व नाही. परंतु आपण याच्या पलीकडे जाऊन, लक्षात ठेवा, याच्या पलीकडे जाऊन जो वारकरी संप्रदायाचा चेहरा म्हणून आपण ज्यांना पाहतो, मग ते वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी असतील, एखादा संस्थानिक असेल, एखादा चांगला कीर्तनकार असेल, लक्षात घ्या, यामध्ये जर हे प्रमाण जर काढायचं म्हटलं तर हे लोक, यांना मी डायरेक्ट लगेच सनातनी वगैरे म्हणणार नाही, परंतु हे लोक, या लोकांना तुकाराम महाराजांचे विचार मान्य नाहीत. या लोकांना, लक्षात ठेवा, या लोकांमध्ये जवळपास फक्त एक 10-15% लोक राहिलेले आहेत. शरद पवार यांनी तरी याबाबत 60% सांगितलं. त्यांनी कोणत्या अनुषंगाने म्हटलं? सरसकट म्हटलं का? मी सरसकट म्हणत नाही. जो मूळ ग्राउंड लेवलचा जो वारकरी आहे तो आज जवळपास सरसकट समतेला मानणारा आहे, माऊली ज्ञानोबारायांना तुकोबारायांना मानणारा आहे. परंतु पुढं लक्षात घ्या, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आता गोविंदगिरी 2014 पासून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर दिसत आहे. मी, लक्षात घ्या, 1-1.5 वर्षापासून जवळपास 10-12 वेळा त्या गोविंदगिरीवर बोललेलो आहे. आणि हा वारकरी संप्रदायामध्ये शिरलेला वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी आलेला आहे हे मी अनेकदा मांडलेलं आहे. आणि त्यावर मला आलेल्या खालच्या ज्या कॉमेंट आहेत, खास करून वारकरी संप्रदायामधील कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या, त्या कॉमेंट, लक्षात घ्या, गोविंदगिरीची बाजू घेणाऱ्या होत्या. त्यावेळेस मी त्यांना अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे हा व्यक्ती एवढा मोठा व्यक्ती झालेला आहे, राम मंदिराचा ट्रस्टी आहे, आणि हा व्यक्ती जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. आणि लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदाय यांना वेगळं करता येत नाही. आणि जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो तो व्यक्ती वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर कसं काय? आणि वारकरी संप्रदायातील जे प्रमुख चेहरे आहेत, लक्षात घ्या, ते त्याला व्यासपीठ देतात, त्याचं ऐकतात. हे किती भयानक आहे हे मी मांडलं. आणि आज 1 महिन्यापूर्वी त्याच्या पोटातलं विष ओठामध्ये आलं हे संपूर्ण वारकरी संप्रदायाने पाहिलं. प्रत्यक्ष आळंदी संस्थानाला, देहू संस्थानाला त्याच्या विधानाचा समाचार घ्यावा लागला. अगदी त्याच पद्धतीने अजून एक वारकरी संप्रदायावर अजून एक आक्रमण येत आहे, ते म्हणजे नर्मदा नदीवाला दादा गुरु महाराज. त्याने एवढे मोठे यूट्यूबवर, व्हिडिओवर दावे केलेले आहेत. 6 वर्षापासून तो फक्त तळहातावर बसेल एवढंच पाणी पितो दिवसभरातून, आणि 6 वर्ष त्याने अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही. आणि मग नंतर बघा, नंतर सरकारने डॉक्टरची एक टीम तयार केली आणि त्याची तपासणी केली.
डॉक्टरच्या निगराणीखाली अंडरखाली तो राहिला, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडरखाली राहिला, त्याची तपासणी केली, खरंच तो अन्न खातो का. आणि मग डॉक्टरनी काय शोधून काढलं की तो कसलंही अन्न घेत नाही, अन्नाचा कणही खात नाही. दिवसभरातून काय थोडं ते सांगितले, दावा केला त्याप्रमाणे तेवढंच पाणी, आणि त्याचं सगळं बॉडी चेकअप केलं. त्याचं लिव्हर, हार्ट, किडनी वगैरे सगळं व्यवस्थित फंक्शनिंग करत आहे, व्यवस्थित काम करत आहे. आणि मग आजच्या काळामध्ये विज्ञानाला हरवणारा हा चमत्कार आहे असा दावा केला गेला. त्याचे व्हिडिओज आहेत. तुम्हाला डॉक्टर टीव्हीवर येऊन सांगतील, होय आम्ही तपासणी केली. लक्षात घ्या. आणि या षडयंत्राला आमच्या वारकरी कीर्तनकारांनी बळी पडावं. लक्षात घ्या. मी ज्या वेळेस आता 2 दिवसापासून दादा गुरु हा बीडमध्ये आल्यानंतर मी भूमिका घेतली आणि या भोंदू दादा गुरुच्या समर्थनासाठी कीर्तनकारांनी, वारकऱ्यांनी भूमिका घ्यावी, किती दुःखद आहे. एवढंच नाही तर तो पाटोदा येथे आलेला असताना वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी, ज्यांच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची धुरा आहे, त्यांनी तिथं जाऊन त्याच्यासमोर हात जोडावे. त्यांनी दावा काय केलाय बघा. एका क्लिपमध्ये हा दादा गुरु दावा करतो, फू फू, मी फूक मारून, काय, मी फूक मारून कोणताही व्याधी, कोणताही आजार दुरुस्त करतो. माझ्याकडे शक्तीत, प्रत्यक्ष शक्तीत, मला कोणत्याही विधिविधानाची गरज नाही, असा दावा त्याने केलेला आहे. बघा म्हणजे हा किती एक नंबरचा भामटा आहे. लक्षात घ्या. मी गोविंदगिरीसाठी सुद्धा हाच शब्द वापरला होता, जो लोकांना फसवतो. म्हणजे हा स्वतः मांत्रिक असल्याचा दावा याने केलेला आहे. फूकद्वारे, फूक मारून हा कोणताही रोग दुरुस्त करतो. अरे मग भारतामध्ये दवाखान्याची गरज काय आहे? जर भारतामध्ये फूक मारून, मंत्र मारून रोग नीट होतात, तर दवाखान्याची गरज काय आहे? आणि हा ज्या नर्मदा नदीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्व आहे, मग ती गंगा नदी असेल, नर्मदा असेल, यमुना असेल, गोदावरी असेल, चंद्रभागा असेल, आपल्यासाठी नदी ही आई आहे, माता आहे, पवित्र आहे. त्यामुळे तो नर्मदा नदीची पूजा करत असेल, चांगली गोष्ट आहे. परिक्रमा करत असेल, अत्यंत चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या. नर्मदा नदीचं संवर्धन करत असेल तर त्याहून सुद्धा चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच्याकडे जर खरंच चमत्कारिक शक्ती आहे तर त्याने ती नर्मदा नदीच शुद्ध करून दाखवावी. तो आता महाराष्ट्रामध्ये जर आलेला आहे, चमत्काराने असं फूम मारून त्याने इंद्रायणी नदी शुद्ध करून दाखवावी. अरे बाबांनो, 6 वर्ष साधा, ज्याला थोडाफार बुद्धीचा भाग आहे, आपला वारकरी संप्रदाय हा ज्ञानावर आधारित आहे. लक्षात ठेवा. अज्ञान घालवण्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, असा वारकरी संप्रदाय. एका माणसाने ठरवून केलेलं सुनियोजित षडयंत्र, त्याला हे डॉक्टर, सरकार वगैरे सगळे काही सामील आहेत. लक्षात घ्या. ज्या पद्धतीने अशोक खरातने 20 फुटी नाग तयार केला, त्याला IAS IPS अधिकारी सुद्धा बळी पडले. खरंच नाग आला की काय. आणि अशा पद्धतीने, आणि पोलीस, त्या अशोक खरातला पोलीस फोन करतात, आम्हाला हा आरोपी सापडत नाही, बघा. आणि मग अशोक खरात सांगतो, अशा अशा पद्धतीने तपास करा, इथं शोधा. आणि लगेच पोलिसाचा थोड्या वेळाने फोन येतो की आम्हाला हा चोर सापडलेला आहे. बघा म्हणजे हे कशा पद्धतीने ठरवून लोक हे षडयंत्र करत असतात. आणि अगदी त्याच पद्धतीने हा ठरवून करत आहे. त्याने प्रॅक्टिसने, जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा. लक्षात ठेवा. तुम्ही विष सुद्धा रोज जर प्रयोग केला तर थोडं थोडं विष पचवण्याची तुमची क्षमता वाढते. अगदी त्याच पद्धतीने तुमच्या शरीराला जर तुम्ही सवय लावली की दिवसभर उपाशी राहायचं. लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस जर वेळ आली तर 2 दिवस सुद्धा उपाशी राहायचं, तर ती सवय लावता येते. आणि मग ज्या वेळेस, लक्षात ठेवा, ज्या वेळेस संधी भेटेल योग्य वेळी गपचीप खायचं. लक्षात ठेवा. कारण बिगर नुसतं पाण्यावर, ते सुद्धा एवढूशा
6 वर्ष जगातील कोणताही माणूस जिवंत राहू शकत नाही. आणि त्याला चॅलेंज आहे, लक्षात ठेवा, त्याला चॅलेंज आहे. ये माझ्या अंडर खाली, लक्षात ठेव, ये माझ्या अंडर खाली, राहा 3 महिने उपाशी आणि असं फिरून दाखव. त्याला चॅलेंज आहे. मी स्वतःचं जर तो खरा सिद्ध झाला तर स्वतःचं मस्तक स्वतःच्या हाताने कापून त्याच्या पायावर अर्पण करायला तयार आहे. परंतु तो हे चॅलेंज स्वीकारणार नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला हे चॅलेंज दिलेलं आहे की नाही माहीत नाही. परंतु जर दिलं तर तो हे कदापिही स्वीकारणार नाही. ज्या पद्धतीने बागेश्वर धामवाला धीरेंद्र शास्त्री, त्याचे सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये अनेक समर्थक आहेत, लक्षात घ्या. आणि मग लक्षात ठेवा, असे हे भोंदू आहेत, जे पाखंडी आहेत, जे धर्मांध आहेत, त्यांचे समर्थक वारकरी संप्रदायामध्ये निर्माण होणं, याला नेमकं काय म्हणायचं? तो संग्राम बापू भांडारे उघडपणे वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर नथुराम गोडसेचे गोडवे गातो. आपल्या देशामध्ये हिंदू आहे, मुस्लिम आहे. नीट लक्षात घ्या मी काय बोलत आहे. मुस्लिमाविषयी आक्षेप हिंदूंना असणं काही गैर नाही, लक्षात ठेवा. आणि आता नाशिक येथे जो कॉर्पोरेट जिहाद झाला, 100% अशा गोष्टीला विरोध हा झालाच पाहिजे. परंतु मला माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत एक असं प्रमाण दाखवा, एक अभंग दाखवा, एक ज्ञानोबारायांची एक ओवी दाखवा की ज्यामध्ये ज्ञानोबारायांनी मुस्लिमांचा द्वेष केलेला आहे. नीट लक्षात घ्या मी काय बोलत आहे. एक अशी ओवी, एक असा अभंग दाखवा की एखाद्या संताने, त्या काळामध्ये तर हिंदुत्वाची जास्त गरज होती, मुस्लिम राजवट होती, हिंदूवर अन्याय होत होते आणि त्या काळामध्ये संत तर कोणालाही भिणारे नव्हते. लक्षात ठेवा, स्वतःच्या हाताने स्वतःचं मस्तक उतरवून पांडुरंगा तुझ्या चरणी मी अर्पण केलेलं आहे, ही भूमिका तुकोबारायांनी घेतली होती. आणि मग असे तुकोबाराय मुस्लिमांना, आदिलशाहीला, निजामशाहीला अजिबात भिणारे नव्हते. तरी सुद्धा गाथेमध्ये तुम्ही एक प्रमाण दाखवा ज्यामध्ये तुकाराम महाराजांनी हिंदुत्वाची मांडणी केलेली आहे. एक सिंगल प्रमाण दाखवा. वारकरी संप्रदायाने भागवत धर्माची मांडणी केलेली आहे, वारकरी संप्रदायाने सत्य धर्माची मांडणी केलेली आहे, वारकरी संप्रदायाने माऊली ज्ञानोबारायांनी विश्व धर्माची संकल्पना मांडलेली आहे. ज्यामध्ये माणूस इंग्लंड मधला असेल, ऑस्ट्रेलिया मधला असेल, पेरू मधला असेल, कोणत्याही देशातला असेल, अगदी इस्लाम राष्ट्रामधील सौदी अरेबिया मधला असेल, इराण मधला असेल, इराक मधला असेल, सिरिया मधला असेल, आपल्या शेजारचा नेपाळचा असेल, बांगलादेशचा असेल, जगातील कोणत्याही व्यक्तीला ज्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, मानवतावाद ही भूमिका मान्य आहे, त्या सगळ्यांना सामावून घेणारा हा वारकरी संप्रदाय आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. लक्षात ठेवा, प्रत्येकाला अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अगदी चांडाळाला सुद्धा अधिकार आहे. यातीहीन, ज्यांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही, अशांना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये अधिकार आहे. अशा पद्धतीची मांडणी वारकरी संतांनी केलेली आहे. आणि ज्यांचा पांडुरंगावर विश्वास आहे, ज्यांचा समतेच्या तत्वज्ञानावर विश्वास आहे, ते कबीर, मोमीन, लतीब, मुसलमान, सेनानाभी जान विष्णुदास, त्या मुस्लिमांना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये स्थान आहे. आत्ताच नारळी सप्ताह झाला आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये एक मुस्लिम कीर्तनकार सुद्धा होते. म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा ही संपूर्ण जगाला कवेत घेण्याची आहे. वारकरी संप्रदायातील एक संत श्री संत नामदेव महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन एक शीख धर्म अस्तित्वात आलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे वारकरी संप्रदायाकडे किती मोठी प्रेरणा आहे. परंतु ही प्रेरणा येथील वारकरी संप्रदाय पूर्णपणे विसरलेला आहे. वारकरी संप्रदाय बघा, नारायण नागबळी करण्यासाठी वारकरी संप्रदायातील किती लोक काढतात, यादी काढा. पंचांग बघण्यासाठी किती लोक जातात. ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे.
परंतु त्या ज्योतिषशास्त्राचं समर्थन करणारे वारकरी संप्रदायामध्ये किती आहेत? तुकोबारायांनी स्पष्ट भूमिका घेतली, भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी, आम्ही विष्णुदासे देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धीचे, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्याचा आम्हासी कंटाळा, पाहोन आवडती डोळा. अरे बाबांनो, त्या काळामध्ये विज्ञान प्रगत नव्हतं, आजच्यासारखे दवाखाने नव्हते, मेडिकल नव्हतं, आणि अशा काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी ही भूमिका घेतली. म्हणजे तुकाराम महाराज जर आजच्या काळामध्ये असते तर आज जगामध्ये त्यांचं नाव झालं असतं. जगातील सगळ्यात मोठे सायंटिस्ट तुकाराम महाराज असते. नीट गाथा वाचा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि भोंदूगिरीच्या विरोधामध्ये लक्षात घ्या, भोंदूगिरीच्या विरोधामध्ये तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतलेली आहे. तुम्हाला फक्त एकच अभंग माहित आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू. परंतु तुकाराम महाराजांनी असे 150 पेक्षा जास्त अभंग लिहिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी एवढी स्पष्टपणे मांडणी केलेली आहेत. म्हणजे सध्या जो चमत्काराचा लोकांना फसवतात, काळ तोंडा सुना, काळ तोंडा सुना, सुना म्हणजे कुत्र, काळ्या तोंडाचं कुत्र काय म्हटलेलं आहे कुणाला? मांत्रिकाला. भलते चोरुनी करी जना, धिग त्याचे साधूपण, त्याच्या साधूपणाचा धिक्कार तुकोबारायांनी केलेला आहे. नीट लक्षात घ्या, मांत्रिकाच्या विरोधामध्ये मंत्राने तो एखादा आजार दुरुस्त करतो. अरे थोडाफार काहीतरी विचार करा, जरा बुद्धी असल्यासारखा. त्या काळामध्ये तुकोबारायांच्या काळामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडला, आजार झाला, तर त्याच्या पुढे काय पर्याय होता? MBBS डॉक्टर होता का? दवाखाना होता का? साधा जो गाव लेवलचा डॉक्टर असतो तो सुद्धा होता का? एखादी गोळी होती का? पॅरासिटामॉल गोळी होती का? अझिथ्रोमायसिन गोळी होती का? नव्हती. आणि मग लोकांना आधार काय? हे मांत्रिक, जादूटोना करणारे वगैरे. परंतु तुकोबारायांनी त्यांना ठामपणे विरोध केला. तुकोबाराय म्हटले, अरे अशा मंत्राने वगैरे रोग दुरुस्त होत नसतात, जादूटोण्याने रोग दुरुस्त होत नसतात, जादूटोण्याने तुमची समस्या सुटत नसते. ही भूमिका घेणं फार मोठी क्रांतिकारक घटना आहे. आणि मग आज आपण एवढं विज्ञान प्रगत झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना आता हे माहीत झालेलं आहे. चमत्काराने लक्षात ठेवा, चमत्काराने तो दादा गुरु आहे, त्याला म्हणावं तुझ्या चड्डीची नाडीच तू त्या फूक मारून किंवा मंत्राने सोडून दाखव, तर मी मरेपर्यंत त्याची गुलामी स्वीकारायला तयार आहे. लक्षात ठेवा. परंतु तसं होत नसतं. आणि तुम्ही अशा या भोंदूच्या चरणी जर लीन होणार असाल आणि तुकोबारायांना नाकारणार असाल, तुकोबारायांनी जी भूमिका घेतली भोंदूच्या विरोधामध्ये, या मांत्रिकांच्या विरोधामध्ये, तुकोबारायांनी त्या काळामध्ये सिद्धांत मांडला, जो सिद्धांत आज सायकोलॉजी मांडत आहे, आज मानसशास्त्र जो सिद्धांत मांडत आहे, एकबेकी न्याय, रूल ऑफ प्रोबॅबिलिटी, हा सिद्धांत त्या काळामध्ये एकबेकी न्याय, होतसे प्रचिती, तेने समस्त लोक भुलताती. लक्षात ठेवा, तुम्हाला जर चीनी भाषा येत नसेल, आणि तुम्हाला चीनी भाषेतला पेपर दिला, प्रश्न खाली 4 पर्याय दिले, तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे, आणि तरी सुद्धा तुम्हाला जर 100 मार्काचा पेपर असेल तरी तुम्ही बघितलं की अरे मला काही जणांना 50 मार्क पडले, काही जणांना 40 मार्क पडले, काही जणांना 20 मार्क पडले, तुम्हाला चीनी भाषा तर अजिबात येत नाही, मग मार्क कुठून आले? लक्षात ठेवा, तुमच्या समोर 4 पर्याय आहेत आणि तुम्ही अंदाज लावला आणि तुम्हाला तेवढे मार्क पडले. मुलगा होणार की मुलगी होणार? लक्षात ठेवा, एकतर मुलगा होणार किंवा मुलगी होणार. त्या मांत्रिकाने, त्या भोंदूने अंदाज लावला मुलगा होणार, आणि मग ज्या स्त्रीला मुलगा झाला ती गावभर प्रचार करते, पाहुण्या रावळ्यामध्ये प्रचार करते, त्या साधूमुळे मला मुलगा झाला. आणि जिला मुलगी झाली ती गप्प बसते, माझं नसीब.
त्यालाच तुकोबाराय म्हणतात, एक बेकी न्याय होतसे प्रचिती, तेने समस्त लोक भुलताती. भूमिका घेतली तुकोबारायांनी. 986 कन्यापुत्र होती, तरी का करणे लागे पती. आणि आज उत्तर भारतीय भोंदू मिश्रा वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर येऊन सांगतो की नवसाने मुलं होतात, नवसाने किंवा बेल वाहिल्याने तुमचा मुलगा परीक्षेमध्ये पास होतो. मग आता आणि त्या भोंदू मिश्राच्या चरणी लीन होणारे कोण आहेत? वारकरी कीर्तनकार आहेत. लक्षात घ्या, स्वतः डोळ्याने मी पाहिलेलं आहे. आणि मग एकीकडे तुम्ही त्याच्या चरणी लीन होता, याचा अर्थ एकीकडे तुम्ही तुकोबारायांचा सिद्धांत नाकारता. नीट लक्षात घ्या. म्हणजे तुकोबारायांनी जो सिद्धांत मांडला तो तुम्ही 986 कन्यापुत्र होती हा सिद्धांत नाकारण्याचं काम कोण करत आहे? आज यज्ञाच्या विरोधामध्ये तुकोबारायांनी भूमिका घेतलेली आहे, कर्मकांडाच्या विरोधामध्ये तुकोबारायांनी भूमिका घेतलेली आहे. आणि जाहीरपणे कर्मकांडाचं महत्व सांगणारे किती कीर्तनकार तुम्हाला दाखवू. आणि तुकोबारायांनी जी भूमिका घेतली आहे, जशी नवस सायास, त्याच पद्धतीने कर्मकांडाची भूमिका घेणारे सुद्धा अनेक अभंग आहेत. मग तुकोबारायांच्या या भूमिकेंना तुम्ही का नाकारता? आणि माझ्यासारखा जर एखादा व्यक्ती हे मांडत असेल तर सर्वसामान्य लोक, लक्षात ठेवा, मी ज्या एखाद्या गावामध्ये कीर्तन करायला गेल्यानंतर जे टाळकरी आहेत, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ना, जे गायनाचार्य आहेत, जे गावातलं जे भजनी मंडळ आहे, ते 100% माझं समर्थन करतं. लक्षात घ्या, उपस्थित लोकही, कारण मी पुराव्यासहित मांडणी करतो, तुकोबारायांचा अभंग सांगतो, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 प्रमाणे एका शब्दाला देतो. आणि मग परंतु ज्यावेळेस अशी एखादी क्लिप, व्हिडिओ, लक्षात ठेवा, याला विरोध करणारे वारकरी संप्रदायातले कीर्तनकार आहेत. म्हणजे तुम्हाला वारकरी संप्रदाय नेमका कुणीकडे न्यायचा आहे? आणि हा तुषार भोसले कोणत्या अंगाने वारकरी आहे? हा हिंदू मुस्लिम, ज्याच्या डोक्यामध्ये 24 तास हिंदू मुस्लिम आहे. लक्षात ठेवा, मुस्लिम चुकत असेल, हिंदू म्हणून आपण ठामपणे विरोध केला पाहिजे. हिंदू आपला धर्म आहे, माझा धर्म हिंदू आहे. लक्षात ठेवा, मी जाती वगैरे मानत नाही, परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो, 96 कोळी मराठा मी आहे. आणि आम्हाला आमचा हिंदू धर्म तुमच्यापेक्षाही जास्त मला प्रिय आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर हिंदू मुस्लिम ही मांडणी अजिबात चालत नाही. तुषार भोसले, तुला हिंदुत्व हिंदू मुस्लिम करायचं आहे तर वारकरी संप्रदायाचं सुवंग बंद कर आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तू ऑलरेडी आहेस, तिथं जा आणि तुला काय हिंदू मुस्लिम करायचंय ते खुशाल कर, परंतु वारकरी संप्रदायाच्या नावावर करू नकोस. शरद पवार, माझ्या माहितीने शरद पवार यांनी जे विधान केलेलं आहे ते अशाच, जो गोविंदगिरी आहे, तुषार भोसले आहे, अशासारखे लोक जे वारकरी संप्रदायामध्ये शिरलेले आहेत. आणि या लोकांनी वारकरी संप्रदायाच्या अनेक कीर्तनकारांची एक मीटिंग आयोजित केली होती. कशासाठी आयोजित केली होती सांगा? त्याचं कशामुळे आयोजित केली होती? म्हणजे बघा नेमकं काय सुरू आहे. आता माझ्या या व्हिडिओ नंतर सुद्धा 90% लोक, माझं सर्वसामान्य जे लोक आहेत ते माझं समर्थन करताना दिसतील. परंतु एखादा जर कीर्तनकार चुकून माझ्या खाली कमेंट करायला आला तर तो तुकाराम महाराजांची बाजू घेणार नाही, तो दादा गुरुची बाजू घेणार, तो त्या गोविंदगिरीची बाजू घेणार, तो त्या प्रदीप मिश्राची बाजू घेणार. हे जे उत्तर भारतीय कथाकार आहेत, धीरेंद्र शास्त्री वगैरे, दादा गुरु, पंडित मिश्रा, यांचं आक्रमण वारकरी संप्रदायावर झालेलं आहे. अरे आपला ज्ञानोबारायांचा सिद्धांत, तुकोबारायांचा सिद्धांत, नाथ महाराजांचा सिद्धांत हा उत्तर भारतामध्ये जायला पाहिजे, हा मध्य प्रदेशमध्ये जायला पाहिजे. आमच्या तुकोबारायांची ही भूमिका आहे, आमच्या ज्ञानोबारायांचा हा सिद्धांत आहे, आमच्या नाथ महाराजांचा हा सिद्धांत आहे. आणि आपल्या सिद्धांताचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे, तो ॲक्सेप्ट केला पाहिजे. परंतु उलट घडत आहे. तिकडचे सिद्धांत आपण घेत आहोत, त्यांचं आक्रमण आपल्यावर येत आहे. काय विचार करा.
हे अधपतन आहे. आणि शरद पवार माझ्या माहितीस्तव या अंगाने बोलले असतील. आता ते 60-40 प्रमाण हे त्यांना माहिती. मी काही कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, ना शरद पवार यांचा समर्थक आहे. आतापर्यंत माझ्या 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकाही नेत्याच्या, कोणताही पक्ष असेल त्याच्या दारात सुद्धा मी गेलेलो नाही आणि कोणाची भेट सुद्धा घेतलेली नाही आणि मरेपर्यंत घेणार नाही. त्यामुळे मी कोणाचंही कधीही समर्थन करत नाही. जितेंद्र आव्हाड चुकले, त्यांना सुद्धा तितकंच बोलतो. शरद पवार बोलले, अजित पवार यांच्या विरोधामध्ये सुद्धा मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. जो चुकला त्याला सुट्टी नाही. आणि तुषार भोसले हा वारकरी नाही, लक्षात ठेवा. तुषार भोसले हा वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी आलेला आहे. वेळीच जाग व्हा आणि तुकोबारायांच्या बाजूने ठामपणे उभं राहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.